ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. ज्ञानदेवांची कृतकृत्यता. ओव्या आहेत 64 ते 69. 11व्या श्लोकावर व्याख्यान करण्याच्या निमित्ताने ज्ञानदेवांनी कर्मयोगी साधकाचा प्रवास सांगितला. आपल्याला श्रीकृष्ण वाणी उलगडून दाखवता आली याबद्दल आता ज्ञानदेव कृतकृत्यता व्यक्त करत आहेत. आता शांत रसाचे भरिते, सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परवते बोलविले. आता शांत रसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे, कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टीचे व्याख्यान करता आले. येथ इंद्रियांचा पांगू, जया फिटला आहे चांगू, तयासीची आथी लागू परिसावया. ज्यांचा इंद्रियाविषयींचा पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झाला आहे, त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. हा असो अतिप्रसंगू, न संडीपा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू म्हणून या ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात, हे विषयांतर करणे पुरे, कथेचा संबंध सोडू नकोस, कारण तसे करण्याने श्लोक संगतीचा बिघाड होईल. जे मना आकळिता कुवाडे, घागुसिता बुद्धी नातुडे, ते दैवाचे सुरवाडे सांगवले तुझ. जे मनाने आकलन करणे कठीण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही, ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सहज सांगता आले. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीची जरी फावे, तरी आणिके काय करावे सांगे कथा. जे स्वभावतः शब्दाच्या पलीकडचे आहे, ते बोलण्यात सापडले तर इतरांचे काय प्रयोजन, तेव्हा तू श्रीकृष्ण संवादाची चाललेली कथा सांग. हा आरती विशेषू श्रोत यांचा, जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणे संवादूत या दोघांचा परिसोनी परिसा. श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, कृष्ण व अर्जुन या दोघात चाललेले हे संभाषण एवढ्या वेळ ऐकले ते लक्ष देऊन यापुढे ऐका. कर्मयोगी मनुष्य कशा तऱ्हेने निष्कर्म्यता प्राप्त करून घेतो ते ज्ञानदेवांनी 11व्या श्लोकावरील टीकेत स्पष्ट केले. देह, मन, इंद्रिये व बुद्धी या सर्व पातळीवर कर्म करत असताना अहंकार सोडून ती केलेली असल्यामुळे त्याचे अंतर शुद्ध होते आणि निष्कर्म्यता प्राप्त होते. देह, मन व बुद्धी यांची लवलव नसल्यामुळे त्याला एक प्रकारची नीरव शांतता अनुभवास येते. असं वर्णन केल्यावर ज्ञानदेवांना आपण श्रीकृष्ण आख्यानाच्या मुळापाशी गेलो आहोत याची जाणीव झाली व कृतकृत्यता वाढली. त्यांच्या आख्यानात शांतरसाचा ओघ दुथडी भरून वाहू लागला. वर्णन करून सांगता येण्यासारखी जी गोष्ट नव्हती त्या गोष्टीचे वर्णन करता आलं. शब्दांच्या पलीकडलं त्यांना वर्णन करून सांगता आलं. त्याबद्दल ते अतीव समाधानी झाले. वक्ता जेव्हा समाधानी होतो तेव्हा ते समाधान श्रोत्याला सुद्धा प्राप्त झालं पाहिजे. पण असे समाधान श्रोत्याला केव्हा प्राप्त होईल, तर जे श्रोते ऐकताना वक्त्याच्या मानसिक पातळीवर येतील तेव्हा, वक्त्याचं व्याख्यान ऐकून मंत्रमुग्ध होतील तेव्हा. मग ज्ञानदेव जसे इंद्रियांपासून मुक्त होऊन व्याख्यान करू लागले, तसेच श्रोत्यांनाही इंद्रियांच्या विषयापासून प्राप्त होणारे सुख हे खरे सुख नाही अशी अनुभूती आली पाहिजे व वक्त्याच्या बोलण्याशी त्यांचे तादात्म्य झाले पाहिजे. तेच श्रोते ही कथा ऐकण्याचे अधिकारी ठरतील असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. मग ज्ञानदेवाने पुन्हा ज्ञानदेव व श्रोते असा संवाद रंगवलेला आहे. ज्ञानदेव एकदा शांतरसात रंगून गेले की त्यांना पुन्हा श्रोते मूळ विषयाकडे येण्याची आठवण करून देतात. श्रोते ज्ञानदेवांना सांगतात की तू आता विषयांतर करू नकोस, मग कथेत बिघड निर्माण होईल. शब्दातीत गोष्ट शब्दात पकडता आली की बाकी गोष्टींचे काही प्रयोजनच राहत नाही, तेव्हा तू कथा सांग. ज्ञानदेवांच्या श्रोत्यांना एवढाही कथेमध्ये अंतराय सहन होत नव्हता. त्यांची कथा ऐकण्याची जिज्ञासा वाढतच चालली होती, कारण इंद्रिय विषयांपासून मुक्त होऊन ते एकरूपतेने कथा ऐकत होते. श्रोत्यांच्या मुखानं ज्ञानदेवांनी आपल्या व्याख्यानाची स्तुती केली आहे. दैवाच्या अनुकूलतेने तुला सांगता आले, तू शब्दांच्या पलीकडला भाव आपल्या आख्यानात आणलास, अशा शब्दात श्रोते ज्ञानदेवांच्या व्याख्यानाची स्तुती करतात.
पुढे भगवंत युक्त व अयुक्त मनुष्य कशी कर्मे करतो ते सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.